मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। महिला बँकेतील कर्जदारांनी भरले थकबाकीचे 58 कोटी। बाबाजी दाते महिला बँकेतील थकबाकीदार कर्जदारांनी वन टाइम सेटलमेंट अंतर्गत आतापर्यंत 58 कोटीचा भरणा केला असून कर्ज भरणाऱ्या त्या सभासदांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्याचबरोबर थकबाकी न भरणाऱ्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी केलेले अर्जही न्यायालयाने फेटाळले आहे। बाबाजी दाते महिला बँकेच्या जवळपास 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर काही आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केले। या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार बाबाजी दाते महिला बँकेतील 242 कोटींच्या घोटाळ्यात 200हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। यामध्ये बँकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी, संचालक, उद्योजक, व्यावसायिकांचा समावेश आहे। प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एसआयटी स्थापन केले। या एसआयटीच्या प्रमुखपदी उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलुमुला यांची नेमणूक करण्यात आली आहे। या पथकाने आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे। गुन्हा दाखल झालेल्यांसाठी बँकेने ओटीएस योजना कार्यान्वित करण्यात आली होती। या योजनेच्या माध्यमातून गुन्हे दाखल झालेल्यांकडून आतापर्यंत 58 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत सभासदांची तारण मालमत्ता मुक्त करण्यास सुरुवात झाली असून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येत आहे। या प्रकारामुळे थकबाकीदार सभासदांना आता दिलासा मिळत आहे। संपत्तीबाबत व्यवहार करण्याबाबत मोकळे झाले आहे। बाबाजी दाते महिला बँकेच्या 242 कोटी घोटाळ्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे। साधारणतः 1000हून अधिक पानाचे प्रथम दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे। पोलीस प्रशासन आता पुरवणी दोषारोप पत्र दाखल करणार आहे। कर्ज न भरणाऱ्यांवर तणावच। थकबाकीदार सभासद अटक टाळण्यासाठी कर्जाचा भरणा करण्यास अग्रेसर दिसत आहे, परंतु कर्जाचा भरणा न करणाऱ्यांवर अद्यापही तणावच आहे। अशा बहुतांश आरोपींनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केलाय, मात्र न्यायालयाने थकबाकीदार कर्जदारांचे अर्ज फेटाळले आहे। कर्जाचा भरणा करणाऱ्यांनाच अटकपूर्व जामीन मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आता दिसून येत आहे। अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात कर्जाचा भरणा करणाऱ्यांमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहे।